महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। रायगडचे पालकमंत्री भरत शेठ गोगावले झाल्याने शिवसेना वतीने तळा येथे आनंदोत्सव साजरा। रायगड पालकमंत्रीपद गेली 3 वर्ष रिक्त असल्याने रायगडचा विकास नियोजनाला गती मिळत नव्हती। पालकमंत्रीपद राष्ट्रवादी की शिवसेना पक्षात मोठी रस्सीखेच सुरू होती। शिवसेनेचे अधिक आमदार असल्याने साहजिकच शिवसेनेचा दावा होता, त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते। पालकमंत्रीपदावरून रंगलेल्या राजकारणाचा अखेर शेवट झाला। रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी अखेर भरत शेठ गोगावले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला। मंत्री भरत शेठ गोगावले पालकमंत्री झाल्याचे जाहीर होताच रायगड शिवसेनेत ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला। तळा बळीचा येथे फटाक्यांची आतषबाजी करत, घोषणा देत, लाडू वाटून, गुलालाची उधळण करत भरत शेठ आगे बढो, हम तुम्हारे साथ है, एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो, कोण म्हणतो होणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा विजयी घोषणांनी नाका घुमला होता। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचे चित्र दिसत होते। यावेळी शहर प्रमुख राकेश वडके, कोर कमिटी सदस्य लीलाधर खातू, नगरसेविका नेहा पांढरकामे, माजी नगराध्यक्षा रेश्मा मुंडे, नगरसेवक रितेश मुंडे, नरेश सुर्वे, ज्येष्ठ शिवसैनिक रविभाऊ मुंडे, भास्कर गोळे, धनराज गायकवाड, महिला अध्यक्षा संघटिका शिल्पा चोरगे, माधुरी मोरे, शिवसैनिक आनंदोत्सव यांनी साजरा केला। भरत शेठ गोगावले यांनी पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील सर्व तालुक्याचा समतोल विकास, प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा, सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन रायगडचा विकास करतील अशी खात्री नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी किशोर पितळेसह तृप्ती भोईर, तळा।